पक्षाचे जावई गौतम अडाणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे, अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे। पण हा प्रकल्प मग सरकार का करत नाही? सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा। इतकं मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय। धारावी आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आणि यासाठी सरकारने धारावीचा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने जर काही योग्य निर्णय आणि कारवाई केली असेल तर काही लोकांचं पोट दुखणं स्वाभाविक आहे। एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने जेव्हा हे काम होत आहे तेव्हा मात्र काहीतरी निमित्त काढायचं, आपला जो हेतू आहे सत्तेपर्यंत पोहोचण्याचा तो हेतू साध्य करायचा, ही साधारणतः त्यांची धारणा आहे। गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या, त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असाल गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्स उतरत आहेत आणि ते ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे। आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्सचा व्यापार करायचा तिथे त्यांच्या हातात देऊन? ही लोकांच्या मनात शंका आहे। धारावीतल्या पोरांना काय ड्रगच्या पुड्या विकायला द्यायच्यात का? गावातच सर्व धर्म समभाव आहे आणि म्हणून देशामध्ये नव्हे जगात मुंबईचं वर्णन आपण करतो कि यहाँ पे कोई आदमी भूखा उठ सकता है मगर भूखा सो नहीं सकता। या शक्तीला क्षीण करण्याचं काम शिवसेना उद्धव ठाकरे गट करण्याचा प्रयत्न करतो। मग गुजरात ही आमच्यापेक्षा भारी आहे असं जर तुम्ही मानसिकता करत असाल तर ती चूक आहे। महाविकास आघाडीचं कामच आहे, लोगों का काम है कहना, तसा महाविकास आघाडी का काम ही है अच्छों को बुरा साबित करना। आता ते त्यांचं काम करते। ज्यांनी 24 ऑक्टोबर 2019ला जनादेशाचा अवमान केला, ज्यांनी निवडून भारतीय जनता पार्टी सोबत आले आणि महाराष्ट्राशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना 2024 ची निवडणूक आहे ना, जनता व्याजासकट परतफेड करणार आहे।